रामकृष्ण हरी माऊली. आपल्या सगळ्यांना आषाढी एकादशीच्या मनापासून शुभेच्छा. तर बघा, आषाढी एकादशी निमित्त आज आम्ही उपवासाची कंदमुळाची भाजी बनवलेली आहे. तर जरा वेगळ्या पद्धतीने आज ट्राय केलेला आहे. जरी खाऊन कंटाळा आला असेल तर आज मी कंदमुळाची सुकी भाजी बनवलेली आहे. ती खायला खूप जबरदस्त टेस्टी लागते. तुम्हा सगळ्यांनाच आवडेल. आगळी वेगळी अशी डिश आहे. बस म्हटला की गोड खाऊन खाऊन कंटाळा येतो, म्हणून थोडं तिखटपणा येण्यासाठी मी मिरच्या टाकलेल्या होत्या. त्यामुळे या भाजीला खूपच भारी चव आलेली आहे. गार्निशिंग साठी मी ओलं खोबरं किसून टाकलेलं आहे. तर बघा, तुम्ही बघू शकता किती छान डिश तयार झालेली आहे. उपवासाची कंदमुळाची सुकी भाजी आज मी बनवलेली आहे. तर कशा प्रकारे बनवले तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, रामकृष्ण हरी माऊली. आपल्या सगळ्यांना आषाढी एकादशीच्या मनापासून शुभेच्छा. तर आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर आज आषाढी एकादशी आहे, तर आज उपवासाचा दिवस आहे. आज सगळ्यांनीच उपवास पकडला असेल. तुमचा फराळ झाला का ते मला कमेंट करून सांगा. तर आज आम्ही उपवासाचा एक पदार्थ बनवतो आहे. तर तुम्हाला साहित्य दाखवते काय काय लागणार आहे ते. तर हे बघा, साहित्यामध्ये सुरण घेतलेला आहे, शेंगा घेतलेल्या आहेत, कच्च्या शेंगा आहेत, बटाटे घेतलेले आहे, रताळे घेतलेले आहे. हे आता आपल्याला कुकरमध्ये टाकून आणि उकडून घ्यायचे आहे. 2 रताळी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मिरच्या आणि 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या सुद्धा लागणार आहे. बघा, शेंगा आहेत, ह्या कच्च्या शेंगा आहेत, त्या मी उकडून घेणार आहे. कुकरमध्ये सगळे पदार्थ टाकलेले आहेत. आता पाणी टाकून घेऊया. उकडण्यासाठी पाणी टाकलेलं आहे कुकरमध्ये. उकडतील एवढं. आणि आता झाकण लावायचं आणि गॅसवरती ठेवायचं आहे. गॅस पेटवलंय. गॅसवरती आता कुकर ठेवते. आपल्याला जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाहीत, 2 शिट्ट्यामध्ये उकडून होतील. तर बघा, बाहेर छानपैकी पाऊस पडतोय. आज सकाळी ऊन पडलेलं, पण आता पाऊस चालू झालेला आहे. तर छान वाटतं आजच्या दिवसाला. सगळीकडे वारकरी आहेत, ते पंढरपूरला पोहोचलेले आहेत. दर्शन सुद्धा घेत आहेत. किती 1 महिना झाला चालतात छानपैकी. नाही हो, काल सर्व दिंड्या पोचल्या. अगोदर 1 दिवस अगोदर पोचतात ना. हा, 1 दिवस अगोदर पोचतात, दर्शन घेतात. किती छान वाटतं ना, चालत जायचं 1 महिनाभर मस्तपैकी देवाच्या दर्शनासाठी. निसर्गाचा आनंद घेत वारीला चालत जातात. खूप बरं वाटतं. पाऊस असतो, चारी बाजूनी डोंगर असतात, काही ठिकाणी हिरवळ असते, झाडं हिरवीगार असतात, निसर्ग अगदी फुलून दिसतो. त्याच्यामुळे एवढं म्हणजे आनंदी मन होतं सगळं. खूप मनाला असं एकदम शांतता भेटते का हा बाबा आपण देवदर्शनासाठी चाललेलो आहे तसं वाटतं. वारीमध्ये किती पण चाललं तरी थकायला होत नाही, भूक सुद्धा लागत नाही, दमत सुद्धा नाही. मन एकदम प्रसन्न होऊन जातं. निसर्गाकडे बघितलं तर अगदी निसर्ग एकदम असं छान वाटतं. हिरवागार, झाडं तसे गवत असतं, पक्ष्यांचं किलबिलाट असतं जंगलामध्ये. काही ठिकाणी ते ऐकत आपण जातो. रामकृष्ण हरिनामाचं आपण करत जातो. आपण असं करत जातो. काही जण बायका असतात, त्या फुगड्या खेळतात, गाणी आनंद बोलतात, भरपूर भेटतो. अजून खेळ सुद्धा खेळत जातात, गाणं बोलत जातात, नाचत जातात. खूप छान वाटतं. आणि प्रत्येक जण एकमेकांना मदत करतात. कोणाला जेवण असेल तर जेवण देतात, आणि आसपास जी गावं असतील ते सुद्धा मदत करतात. जेवणाची, पाण्याची, राहायची, खाण्याची सगळी सोय करतात. काही वाटत नाही. देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित असतं. कुठे अडचण सुद्धा येत नाही. तर बघा, कुकरच्या शिट्ट्या होत आहेत. तोपर्यंत तुम्ही नवीन चॅनलवरती असणार, पहिल्यांदा व्हिडिओ माझा जर बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर 2 शिट्ट्यामध्ये उकडून होतीलच.
तर चला आता ना ह्या मिरच्या आहेत त्या मी कापून घेते. मिरच्या लागणार आहेत, कापून घेते त्या. खोबरं किसूया ना. हा खोबरं. तुम्ही खोबरं किसता का? मी खोबरं किसते. चला तुम्ही खोबरं किसून घ्या, मी मिरच्या कापून घेते ना. तर बघा ह्या 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या, हिरव्यागार मिरच्या घेतलेल्या आहेत. तर आता त्या मी बारीक कापून घेते. मी तुपासाठी साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे असे खात असतो. साबुदाण्याची खीर, भगर. तर आज जरा वेगळ्या पद्धतीने आज ट्राय करूया आपण. आम्ही नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने छान छान रेसिपी टाकत असतो चॅनलवरती. नवीन नवीन काहीतरी आणतो तुमच्यासाठी. तर सपोर्ट मात्र नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. माऊलीच्या कृपेने आम्ही सुद्धा, आमचा चॅनल पण खूप ग्रो होईल. तर तुम्ही सपोर्ट करा. तर तुम्ही मिरच्या कापून खोबरं किसून. हे ओलं खोबरं आहे, मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, सुकं घेतलेलं नाही. हे बघा ओलं खोबरं आहे, ते ओलं खोबरं किसणीवरती मी किसून घेते खोबरं. तर आज नेमकं नेटवर्क सुद्धा नाही, खूप वीक नेटवर्क आहे. सकाळी सकाळी लाईट सुद्धा गेलेली आणि पावसाचं वातावरण होतं ना, म्हणून नेटवर्क आज कमी आहे. तर तुम्ही गेलेत का पंढरपूरला माऊलीच्या दर्शनासाठी? कमेंट करून सांगा. जेव्हा देवाचा बोलावा येतो तेव्हाच आपण जातो. असंच सहसा जाता येत नाही, अचानक जाणं असतं तेच चांगलं असतं. आपण किती पण सांगितलं मला जायचंय जायचंय जायचंय, पण नाही जाऊ शकत. जेव्हा आपल्याला देव त्याच्याजवळ बोलवेल दर्शनासाठी तेव्हा आपण आपोआप जातो. नाही न विघ्न येता ठरवलं ना तर कधी जायला होत नाही. आपल्याला ठरवलं तर कधी जायला होत नाही. आपल्याला दर्शनासाठी जायचंय, कुठचं ना कुठचं विघ्न येत राहतं. तर आमचं खूप चाललेलं शिर्डीला जायचं पण अजून काही मुहूर्त लागलेला नाही. जेव्हा आम्हाला आम्हाला तर काय साईबाबा बोलवतील तेव्हा आम्ही जाऊ. आईने मिरच्या कापून घेतलेल्या आहेत बघा, अशा पद्धतीने बारीक बारीक कापलेल्या आहेत मिरच्या. एक साईडला ठेवते, आपल्याला लागणार आहेत. आणि आता खोबरं सुद्धा किसून झालेलं आहे, थोडंसं राहिलेलं ते मी आता किसून. चॅनल बघतात, चॅनलवरती व्हिडिओ बघतात पण कमेंट करत नाही आणि सबस्क्राईब सुद्धा करत नाही. तर प्लीज सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. साठी असे खूप सारे पदार्थ आहेत नाही बनवून खाण्यासारखे. हो, वेगवेगळ्या पद्धतीने आपण बनवून खातो. सारखं सारखं खिचडी खायला पण कंटाळा येऊन जातो. नेहमी खिचडी खायची. वेळेला असं वेगळा पदार्थ असं काहीतरी बनवला खाल्ला तर थोडी चव पण वेगळी असते आणि खायला पण चांगलं वाटते. पण ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी असं चमचमीत तिखट तसं खायला वाटतं, चांगलं खायला वाटतं. कारण तोंड एकदम असं बेचव होतं. त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं चमचमीत तिखट असलं तर चांगलंच वाटतं. हो, छान. म्हणून आपण तेच आज दाखवण्याचा प्रयत्न करूया. एक तर शिट्टी झाली, एक शिट्टी झालेली आहे, आता दुसरी सुद्धा. हे बघा ओलं खोबरं मी किसून घेतलेलं आहे बघा, आणि मिरच्या सुद्धा कापून घेतलेल्या आहेत. तुम्ही याच्यामध्ये कच्ची केळी घेऊ शकता, म्हणजे कच्ची केळं घ्यायचंच आहे. तर आम्हाला कच्चं केळं भेटलं नाहीये तर आम्ही कच्चं केळं टाकत नाही, त्याच्यामध्ये बटाटा टाकतो. तुम्हाला जर कच्चं केळं भेटलं तर तुम्ही या रेसिपीमध्ये नक्की टाका. छान चव लागते कच्च्या केळाने. चला आता गॅस बंद करते, शिट्ट्या झालेल्या आहेत. आता थंड होण्यासाठी मी ठेवते. बटाटा सोलायला घेते मी, वरची साल काढून टाकायची आहे. शेंगा पण मस्त शिजले.
बघा आता उकडलेले आहेत ते. आता पटापट साले काढून घेतो आणि तुम्हाला मी दाखवते साले काढून. आपण सगळं घेऊया. हां सगळे घेऊया. थोडंसं शेंगा पण घेऊया आणि कूट सुद्धा टाकूया वरून. असं झालं का कूट पण करून घेतलेलं आहे मी शेंगदाण्याचं, ते पण टाकलं तरी चालेल. हा सुरण आहे तो आता कापून घेते. हे बघा शेंगा पण सोलून झालेले आहेत. सुरण सुद्धा मी कापून घेतलेला आहे. वरचा काळसर भाग झालेला होता तो कापून टाकलेला आहे. रताची साल पण काढलेली आहे, बटाट्याची साल पण काढलेली आहे. आता हे सगळं आहे ना, हे मोठमोठे असे मी कापून घेणार आहे हे सगळे पदार्थ. चला आता कापून. आता मी बटाटा कापते. बटाटा कापून घेते मोठ्या क्यूब्समध्ये. हे बघा तुम्ही असं केलं तरी चालेल. आता मी रताळी सुद्धा कापून घेते. ह्याचे पण मोठे मोठे तुकडे करायचे आहेत. आता सुरण पण कापून घेते. सुरण किती घेऊ? एवढा थोडाच घेते सुरण, जास्त घेत नाही. जो काळा भाग आहे तो कापून टाकते आणि चांगला भाग घेते. हे बघा सगळं कापून झालेलं आहे. तुम्हाला मी दाखवते. बटाटा, सुरण आणि रताळा आहे ना, ते मी या पद्धतीने कापून घेतलेलं आहे. मोठं मोठंच कापलेलं आहे, जास्त काय बारीक कापलेलं नाही. तर साहित्य तुम्हाला मी रेसिपीचं सगळं दाखवलेलं आहे. काय काय साहित्य लागणार आहे ते आपल्याला कंदमुळांची सुकी भाजी बनवायची आहे. तर शेंगा आहेत त्या, कवळ्या शेंगा आहेत त्या मी उकडून घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा सोलून घेतलेल्या आहेत, दाणे काढून घेतलेले आहेत. तर चला आता फोडणी देऊया. तेलाऐवजी मी साजूक तूप वापरणार आहे. घी आहे, साजूक तूप टाकलेलं आहे. फोडणीसाठी 1 चमचा जिरे घेते. तुपामध्ये जिरे टाकलेलं आहे. आता आपल्याला मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत. हे बघा ह्या मिरच्या टाकून घेते, हिरव्या मिरच्या. मिक्स करून घ्यायच्या आहेत चांगल्या. आता ही कंदमुळे टाकले होते ना, ते आता टाकून घेते. टाकून बघा मीठ टाकून घेऊया. गॅस कमीच ठेवायचा आहे, जास्त फुल गॅस ठेवायचा नाही, कमीच ठेवायचा आहे गॅस. हे शेंगदाण्याचं कूट करून ठेवलं होतं ते आता टाकून घेणार आहे. बस होईल आता एवढंच. आता चमच्याने मिक्स करून घेऊया. उपवासाची कंदमुळाची भाजी तयार झाली असली. थोडीशी वाफ घेऊया आता, जास्त काय वेळ लागला नाही बघा. चला आता झाकण ठेवून एक वाफ घेते. तर बघा काही जास्त वेळ लागला नाही, फक्त आपल्याला उकडायलाच वेळ लागला. कंदमुळाची भाजी आम्ही फोडणी दिली. फोडणी आम्ही जिऱ्यावर दिलेली आहे आणि हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, कारण थोडं तिखटपणा येण्यासाठी हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. उपासाला हिरव्या मिरच्या चालतात. आणि शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे, मीठ टाकलं आणि आम्ही ते सगळे पदार्थ कापलेले होते ते टाकून घेतलेले आणि व्यवस्थित मिक्स केलेले आहेत. आपल्याला जास्त शिजवायचं नाही, कारण आपण सगळे कंदमुळं उकडून घेतलेली आहेत. ते उकडले चांगले गेलेले आहेत, मऊ झालेले आहेत. मग आता एक वाफ येऊ द्यायची आणि झाकण काढून आपल्याला बघायचं आहे. आणि भाजी तयार झालेली आहे. उपवासाची कंदमुळाची सुकी भाजी तयार झालेली आहे. चला
उघडून बघते मी. बघा एक वाफ आलेली आहे. वा वा, खूप छान भाजी तयार झाली ना आई. खूप छान भाजी तयार झाली. हा तुम्हाला मी दाखवते. बघा गॅस बंद करू का आता? हा. चला गॅस बंद केलेला आहे. तुम्हाला मी दाखवते. हे बघा. तर मला कमेंट करून सांगा उपवासाची सुक्की भाजी कंदमुळाची कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा. चला आता एका डिश मध्ये वाढून मी तुम्हाला दाखवते. तर बघा हे ओलं खोबरं मी किसून ठेवलं होतं ते आता भाजीवरती टाकते. मस्तच. चला आता मी एका डिश मध्ये तुम्हाला वाढून दाखवते. तर बघा तुम्हाला मी वाढून दाखवते. बस. उपवासाची कंदमुळाची सुकी भाजी तयार झालेली आहे. आता त्यावरती मी किसलेलं खोबरं टाकून घेते. वा, सफेद सफेद आणि सफेद हिरवं दाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे वरती असं टाकण्यासाठी. वा. तर बघा तुम्ही बघू शकता उपवासाची कंदमुळाची सुकी भाजी तयार झालेली आहे. जर तुम्हाला रोज खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ही भाजी नक्की बनवून खा. तर बघा तुम्हाला कशी वाटते भाजी ना ते मला कमेंट करून सांगा. ही बघा. तर आज मी बनवलेली उपवासाची सुक्की भाजी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे ही सुक्की भाजी बनवून खा. कशी होते ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत खात राहा, खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.